ठाकरेंच्या मशाल चिन्हावर आता पुन्हा एकदा समता पक्षानं दावा केलेला आहे आणि सर्व अटी पूर्ण केल्याचा आता समता पक्षानं दावा केल्याचं समजतंय। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय तर ठाकरेंच्या मशाल चिन्हावर आता पुन्हा एकदा समता पक्षानं दावा केलेला आहे। तर या संदर्भात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे जाऊया। शिवाजी, जे छोटी पक्ष असतात त्या पक्षांना प्रत्येक वर्षी आपल्या पक्षाचा अहवाल हा निवडणूक आयोगाला द्यावा लागतो। त्या पक्षातील ऑफिस बेअरच्या संदर्भात पूर्ण माहिती आता समता पक्षाने त्यांची माहिती दी पूर्ण निवडणूक आयोगाला सादर केलेली आहे आणि त्यानंतर त्या पक्षाला जे लोकसभा निवडणूक होणार आहे त्यासाठी चिन्ह निवडायचं आहे। त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा समता पक्षाने मशाल चिन्हावरती दावा केलेला आहे। तर आता मशाल चिन्ह समता पक्षाला मिळणार का हा सगळा प्रश्न उपस्थित केला जात असताना समता पक्षाला मशाल चिन्ह मिळणार नाही, कारण ज्या पक्षाला निवडणूक आयोगाकडनं अनरेकग्नाइज म्हणून घोषित केलेलं असतं, जोपर्यंत त्या पक्षाला पूर्वीची स्थिती त्या पक्षाचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत ते चिन्ह मिळत नसतं। जयललिता यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये जेव्हा फूट झाली होती तेव्हा त्यांचं सोनेरी पानाचे 2 पानं जे आहेत ते चिन्ह गोठवण्यात आलं होतं, मात्र जेव्हा पुन्हा एकत्र आलं पुन्हा एकदा ते चिन्ह देण्यात आलं। म्हणजे जोपर्यंत पक्षाला तो दर्जा मिळत नाही, जेव्हा पक्षाचं चिन्ह गोठवण्यात येतं तोपर्यंत मिळत नाही। मात्र यासाठी समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल सातत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि जे चिन्ह दुसऱ्या पक्षाला दिलेलं आहे ते पक्षाचं चिन्ह त्यांना दिलं जात नाही। मात्र त्यांनी फक्त बिहारसाठी हे चिन्ह मागितलं तर हे चिन्ह कदाचित त्यांना मिळू शकतं, कारण जे चिन्ह साधारणपणे त्या रकान्यामध्ये असतात, जे रिझर्व्ह असतात त्याच्यापैकी एक चिन्ह मिळत असतं। मात्र हे चिन्ह त्यांचं गोठवण्यात आलेलं आहे कारण त्यांना तितकी मतं प्रादेशिक पक्षाला मिळालेली नसल्यामुळं, त्यामुळे हे चिन्ह मिळणं त्यांच्यासाठी कठीण आहे। मात्र ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात। जर हे चिन्ह त्यांना मिळालं तर ठाकरे गटासाठी निश्चितपणे धक्का असणार आहे। मात्र बिहारमध्ये हे चिन्ह त्यांच्यासाठी मिळू शकतं, महाराष्ट्रामध्ये हे चिन्ह ठाकरे गटासाठी आहे, कारण ठाकरे गटाचा सध्या प्रादेशिक पक्षाचा दर्जा आहे की नाही याबद्दल देखील प्रश्नचिन्ह आहे। कारण ठाकरे गटाचे जे आमदार आहेत आणि ज्या निवडणुका होणं गरजेचं होतं त्यानंतरच्या त्या झालेल्या नाही, फक्त अंधेरी पोट निवडणूक झाली आहे त्यामध्ये फक्त त्यांचा एक विजय झाला। त्याच्यासाठी प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी त्या राज्यामध्ये मिळणाऱ्या मतांची संख्या निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे गृहीत धरलेले असतात। त्यामुळं आता ठाकरे गटासाठी मशाल चिन्हासाठी प्रश्न आहे तर आहे, मात्र या सगळ्याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे। जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणाची केस जी आहे ती पेंडिंग आहे, कारण 17 फेब्रुवारी 2023ला या संदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता। 22 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली होती। या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रकरणावरती स्टे दिलेला आहे आणि म्हटलेलं आहे की जो चिन्ह आणि पक्षाचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे जैसेच ते ठेवलेला आहे। म्हणजे शिंदे गटाला पक्षाने चिन्ह कायम ठेवलं होतं, याच्यावरती स्टे मागितला होता, तो मिळाला नाही आणि शिंदे गटाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही या कोणत्याही आमदारांवरती पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार कारवाई करू शकणार नाही। सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे।